जय शिवराय भावांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आरजी क्रिएशन मराठी. आणखीन एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आजचा व्हिडिओ खूपच खास झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ आपण लोफी सॉन्गवरती आजचा स्टेटस व्हिडिओ आपण इथं बनवलेला आहे. तर भावांनो, आजच्या व्हिडिओला अजून लाईक नसेल केलं तर एक लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि ऑलवरती क्लिक करून घ्या, कारण आपण इथं अशाच नवीन स्टेटस व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. तर भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल यूज केले असेल तर सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल. तर भावांनो, मटेरियल छोटासा आपण एक पासवर्ड दिलेला आहे. पासवर्ड आपण व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेला आहे. तर भावांनो, फ्री मटेरियलसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. तिथं आपण एकदम फ्रीमध्ये मटेरियल अपलोड करत असतो. तर आजच्या व्हिडिओचे मटेरियल तिथं उद्या अपलोड आपण करत असतो. आणि भावांनो, एडिटिंग करण्यास तुम्हाला काही पण अडचण असल्यास आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा. तिथं आपण तुमच्या मेसेजचा रिप्लाय देतच असतो. चला तर मग भावांनो, जरासे वेळ न घालवता आजच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया. सर्वात पहिलं काय करायचं आहे, आपल्याला अलाइट मोशन आपल्याला ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला अलाइट मोशनमध्ये बुकमार्क प्रीसेटिंग आणि शेकीपिक प्रीसेटिंग आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट करून घेतल्यानंतर आपल्याला ओपन करून घ्यायचे आहे. ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला काहीच अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये इम्पोर्ट होऊन जाईल. तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी आपल्याला इथं शेकीपिक प्रोजेक्ट आपला ओपन करून घ्यायचा आहे. तर आपण इथं आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्याला आपला शेकीपिक प्रोजेक्ट जो आहे तो आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला एक खाली सर्वात पहिले ज्या 2 लेअर दिसत आहेत त्याच्यावरती आपल्याला प्रेस करून ठेवायचं आहे. प्रेस करून ठेवल्यानंतर आपल्याला त्या डुप्लिकेट ऑप्शनच्या कॉपी लेअरच्या ऑप्शनवरती टच करायचं आणि कॉपी टू लेअर करून घ्यायचे आहे. कॉपी टू लेअर केल्यानंतर आपल्याला परत इथं बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत आपल्याला इथं आपला प्रोजेक्ट आपला बिटमार्क प्रोजेक्ट आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं परत त्या डुप्लिकेट लेअरच्या ऑप्शनवरती टच करायचं आणि पेस्ट टू लेअर करून घ्यायचे आहे. पेस्ट टू लेअर केल्यानंतर काय करायचं, आपल्याला समोरच्या बीटपर्यंत यायचं आहे. समोरच्या बीटपर्यंत आल्यानंतर काय करायचं, आपल्याला परत त्या आपण जे पेस्ट केलेली लेअर आहे त्याच्यावरती आपल्याला टच करायचं आहे. त्याच्यावरती टच केल्यानंतर आपल्याला इथं टाईम ड्युरेशनचा ऑप्शन दिसणार आहे 1 नंबरला. तिथं घड्याळाचा काटा ते आपलं त्या टाईम ड्युरेशनच्या ऑप्शनवरती आपल्याला टच करायचं आहे. आणि आपल्याला इथं सर्वात शेवटी जे ऑप्शन दिसत आहे वाढवून घ्यायचं, तर त्याच्यावरती टच करून वाढवून घ्यायचं आहे. तर वाढवून घ्यायचं असेल तर या खाली तुम्हाला रेज दिसणार आहे त्याच्यावरती पण तुम्ही अशा प्रकारे वाढवून घेऊ शकता, किंवा या सर्वात शेवटच्या ऑप्शनवरती टच करून पण वाढवून घेऊ शकता. त्यानंतर परत वरच्या लेअरवरती टच करायचं आणि परत त्या टाईम ड्युरेशनच्या ऑप्शनवरती टच करून आपल्याला वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला जर तुमचे आवडीचे फोटो इथं ठेवायचे असतील तर तुम्ही तिथं फोटो चेंज करून घेऊ शकता. तर फोटो चेंज कसे करायचे आहेत, त्या लेअरवरती आपल्याला टच करायचं आहे. लेअरवरती टच केल्यानंतर आपल्याला इथं कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. कलर अँड फिलमध्ये गेल्यानंतर आपल्याला ते खाली इमेजच्या ऑप्शनवरती टच करून तुम्ही इथून कोणता पण इमेज तुम्हाला हवा असलेला इमेज तिथं ठेवू शकता. तर आपण इथं हेच इमेज ठेवणार आहे. त्यानंतर काय करायचं, आपल्याला परत त्या समोरच्या बीटपर्यंत यायचं आहे. परत त्या लेअरवरती टच करून आपल्याला पेस्ट करून द्यायची आहे. परत समोरच्या बीटपर्यंत जायचं आहे. परत आपल्याला ते लेअर आपल्याला टाईम ड्युरेशनच्या ऑप्शनवरती जाऊन वाढवून घ्यायची आहे. दोन्ही लेअर पण आपल्याला वाढवून घ्यायचे आहे. त्यानंतर परत एकदा आपल्याला पेस्ट 2 लेअर करून द्यायचे आहेत. परत आपल्याला समोरच्या बीटपर्यंत जायचं आहे आणि परत आपल्याला ते लेअर टाईम ड्युरेशनच्या ऑप्शनवरती टच करून वाढवून घ्यायचे आहेत. दोन्ही लेअर पण आपल्याला तिथं वाढवून घ्यायचे आहेत. त्यानंतर परत एकदा आपल्याला त्या पेस्ट लेअर करून द्यायचे आहेत. आपल्याला 4 KB इथं पेस्ट लेअर करून द्यायचे आहेत. आणि समोरच्या बीटपर्यंत त्याच पद्धतीने आपल्याला टाईम ड्युरेशनच्या ऑप्शनवरती टच करून वाढवून घ्यायचे आहेत. वाढवून घेतल्यानंतर आपल्याला इथे 4ही लेअरमध्ये अलग अलग फोटो चेंज करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला समजलेच असेल फोटो चेंज कशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत. तर परत एकदा सांगतो, तुम्हाला काय करायचं आहे, त्या इमेजवरती टच करायचं आहे. इमेजवरती टच केल्यानंतर इथं कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. कलर अँड फिलमध्ये गेल्यानंतर खाली तुम्हाला इमेजचा ऑप्शन दिसणार आहे. ते इमेजच्या ऑप्शनवरती टच करून आपल्याला इथं कोणता पण इमेज तुम्हाला हवा असलेला तुम्ही चेंज करून घेऊ शकता.
त्यानंतर काय करायचं आपल्याला इथं 12.27 सेकंदापासून आपल्याला आपले जे काही इमेजेस असतील आपले ते आपल्याला इथं ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी इथं आपले सर्व इमेजेस फटाफट ॲड करून घेऊन घेतो. तर बाळांनो आपले सर्व फोटो इथे ॲड करून झालेले आहेत. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं शेकीपॅक द्यायचे आहे. त्याकरता आपल्याला इथं बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे शेकीपॅक प्रोजेक्ट आपला ओपन करून घ्यायचा आहे. शेकीपॅक प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला पहिल्या 2 लेअर सोडून द्यायचे आहेत आणि 2 नंबरच्या इमेजवरती आपल्याला टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर परत बॅक यायचं आहे. परत आपण बनवत तो प्रोजेक्ट आपल्याला इथं ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर परत आपल्याला इथं समोर जायचं आहे. 12.27 सेकंदापर्यंत जायचं आहे. 12.27 सेकंदापर्यंत आल्यानंतर काय करायचं आहे इथं आपल्याला पहिला इमेज सोडून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं दुसऱ्या इमेजवरती टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे आणि पेस्ट करून द्यायचं आहे. पेस्ट करून दिल्यानंतर परत इथं आपल्याला एक्स्ट्रा 2 बिट दिसणार आहे. तो इमेज आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि जिथं आपल्याला सिंगल बिट दिसणार आहे तिथं आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर इथं पण आपल्याला सिंगल बिट आहे. या इमेजेसला पण आपल्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. त्यानंतर परत आपल्याला इथं पण हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. त्यानंतर इथं पण पेस्ट करून द्यायचं आहे. इथं पेस्ट केल्यानंतर परत इथं पण आपल्याला पेस्ट करून द्यायचं आहे. तर आपला 2 नंबरचा इफेक्ट पेस्ट करून झालेला आहे. त्यानंतर परत बॅक यायचं आहे. परत आपल्याला शेकीपॅक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं आता 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर परत बॅक यायचं आहे. परत आपण तो प्रोजेक्ट आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं 12.27 सेकंदापर्यंत यायचं आहे. 12.27 सेकंदापर्यंत आल्यानंतर त्या इमेजवरती टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून द्यायचं आहे. पेस्ट करून दिल्यानंतर परत आपल्याला इथे 2 बिट दिसणार आहेत एक्स्ट्रा. त्या इमेजवरला आपल्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर त्याआधी काय करायचं आहे आपल्याला या इमेजवरती आपल्याला टच करायचं आहे. इमेजवरती टच केल्यानंतर आपल्याला जिथे 2 बिट दिलेले आहेत तर आपल्याला काय करायचं आहे सर्वात पहिले तर आपल्याला त्या इमेजवरती टच करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे आणि 3 नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन आपल्याला इथं 550पर्यंत आपल्याला 550पर्यंत आपल्याला फोटो लहान करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे त्या इमेजला नंतर आपल्याला तो इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. आपल्याला पहिले इमेज आपल्याला लहान करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला तो इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व जिथे 2 बिट दिलेले आहेत त्या इमेजेसला आपल्याला तो इमेज आपल्याला लहान करून घ्यायचा आहे आणि इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने फोटो लहान करून घ्यायचे आहेत. आणि इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर आपल्याला सर्व इमेजेसला इफेक्ट पेस्ट करून म्हणजे जे 2 बिट दिलेला आहे आपल्याला तो इमेज आपल्याला लहान करून घ्यायचा आहे आणि इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आपल्याला इथं स्टार्टिंगला जायचं आहे. स्टार्टिंगला आपल्याला इथं 12.27 सेकंदापर्यंत यायचं आहे. 12.27 सेकंदापर्यंत आल्यानंतर आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे. इमेज व्हिडिओमध्ये जाऊन आपल्याला इथे एक स्पार्टिकल व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. स्पार्टिकल व्हिडिओ घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं त्या स्पार्टिकल व्हिडिओवरती टच करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून आपल्याला फिल्स कंपोजिशन एरिया त्याच्यावरती टच करून फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जायचं आहे. लायटिंगमध्ये जाऊन आपल्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या व्हिडिओच्या लास्टपर्यंत जायचं आहे आणि तिथून त्याचा उरलेला जो पार्ट आहे तो आपल्याला तिथं कट करून घ्यायचा आहे. तर बाळांनो मटेरियल पासवर्ड आहे 1325. त्यानंतर आपल्याला इथं बॉर्डर PNG आणि चॅनलचा लोगो आपला ॲड करून घ्यायचा आहे. तर प्लसवरती क्लिक करायचं आहे. माझ्या आयडीमध्ये जायचं आहे आणि आपल्याला इथं चॅनलचा लोगो ॲड करून घ्यायचा आहे. बॉर्डर PNG ॲड करायचे. त्यानंतर आपल्याला इथं इंस्टाग्रामचा लोगो असेल तर इंस्टाग्रामचा लोगो आणि तुमच्या नावाचा लोगो असेल तर नावाचा लोगो. तर मी माझ्या इथं चॅनलचा लोगो ॲड करून घेऊन घेतो. चॅनलचा लोगो घेतल्यानंतर आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून लहान करून घ्यायचं आणि व्यवस्थित एका कोपऱ्यामध्ये आपल्याला
लावून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्या पूर्ण व्हिडिओवरती आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं पूर्णपणे व्हिडिओ बनवून तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे. त्याकरता आपल्याला इथं सेटिंगच्या बाजूला ॲरो दिलेला आहे, तिच्यावरती टच करायचं आहे. व्हिडिओवरती टच करून आपल्याला तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला पाहणं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखी एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.